ओम साईराम. स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या साई शिदोरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग. तर आज आपण चाललो आहे आपले मित्र सोबत सौरभ गाडेकर यांना घेऊन कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील 13व्या शतकातील हेमाडपंथी शिवमंदिर बघण्यासाठी. तर आजचा ब्लॉग नक्की बघा. तर आम्ही निघालो आहे आता कोपरगावच्या दिशेने कोकमठाणला जायला. चला जाऊया मंदिराकडे. शिर्डीपासून अवघे 15 ते 20 किलोमीटर हे कोकमठाण गाव आहे. ओम साईराम. तर आता आपण निघालो आहे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील 13व्या शतकातील हेमाडपंथी शिवमंदिर बघण्यासाठी. आपले मित्र सोबत आहे सौरभ भाऊ गाडेकर. तर आपण आता पोहोचलेलो आहे समृद्धी महामार्गाला. तुम्ही बघू शकता मावळता सूर्याचा आनंद घेत, निसर्गाचा आनंद घेत आपण पोहोचलेलो आहे पुलतांबा फाटा येथे. तर समोर जो रस्ता आहे पुलतांबा फाटा आहे. इकडे वरच्या साईडला जातो तो नाशिककडे जातो. समोर सरळ जातो तो कोपरगाव मनमाड. आणि हा जो रस्ता आहे वरच्या साईडला उजव्या साईडला तो जातोय वैजापूरला. तर समोरच कामोलीमधून घुसल्यानंतर सरळ वैजापूर रोडला धरून आपण जाणार आहोत कोकमठाणला. तर पुलतांबा फाट्यावरून अवघे 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर हे कोकमठाण हे गाव आहे. आणि इथेच हे 13व्या शतकातील हेमाडपंथी शिवमंदिर आहे. तर आपण चाललेलो आहे आता मंदिर बघण्यासाठी. तर चला जाऊया मंदिराकडे. समोरच लावलेली पाटी कोकमठाणची. तर तिथे आपण थांबून तुम्हाला मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग दाखवतोय. तर समोर ही चौफुली आहे. तर हा जो जातोय मध्ये रस्ता हा जातोय दैत्यगुरु शुक्राचार्य भेटात. आणि हे समोर कमानी मोठी कोकमठाणची पार्श्वभूमी दिगंबर जैन मंदिर कोकमठाण. तर या कमानीतून सरळ आत गेल्यानंतर 5 मिनिटांच्या अंतरावरच हे 13व्या शतकातील हेमाडपंथी शिवमंदिर आहे. खूप सुंदर प्राचीन मंदिर आहे. तर चला जाऊया आता मंदिराकडे. आता आपण पोहोचलो आहे कोकमठाण गावामध्ये. तर कमानीतून मध्ये आल्यानंतर समोरच 5 मिनिटाच्या अंतरावर समोरच गोदावरीच्या नदीच्या काठलाच हे 13व्या शतकातील हेमाडपंथी शिवमंदिर आहे. तर आपण इथे गाडी पार्किंग केली आहे. आता गाडी पार्किंग करून आपण जाणार आहोत मंदिराकडे दर्शनासाठी. तर चला जाऊया मंदिरामध्ये दर्शनाला. तर गाडी पार्किंग करून आपण खाली आल्यानंतर समोरच खूप सुंदर असा मंदिराचा देखावा आपल्याला बघायलाच मिळतो. 13व्या शतकातील हेमाडपंथी शिवमंदिर. तर बघू शकता समोरच गोदावरी माता गोदावरी नदी आहे. आणि नदीच्या काठलाच हे 13व्या शतकातील हेमाडपंथी शिवमंदिर आहे. तर ही गोदावरी माता आहे. तर आपण इथे दर्शन घेऊन जाणार आहोत मंदिरामध्ये शिव भगवानचे दर्शन घ्यायला, महादेवाचे दर्शन घ्यायला. तर चला जाऊया आता मंदिरामध्ये. साईराम. स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या साई शिदोरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग. तर आपण आज आलेलो आहे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील 13व्या शतकातलं हेमाडपंथी शंकर भगवान महादेवाचं मंदिर बघण्यासाठी. तुम्ही मागं बघू शकता 13व्या शतकातलं हेमाडपंथी शंकर भगवानाचं मंदिर आहे. तर चला जाऊया बघूया मंदिर. नगर जिल्ह्यातील कोपरगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून जेमतेम 8 किलोमीटर अंतरावर कोकमठाण गावात प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर इसवी सन 13व्या शतकातील असावे. अंतराळ, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची पूर्वाभिमुख संरचना आहे. मंदिराचे शिखर विटांचे असून बारीक नक्षीकाम केलेल्या छोट्या शिखरांपासून बनलेले आहे. गर्भगृहाच्या वितानावर नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या यक्ष व गंधर्वाची शिल्पे आहेत. मुख्य शिखरावर लिंग आणि अनंता साई विष्णू यांचे शिल्प आहे. मंदिराला पूर्वेला मुख्य प्रवेशद्वार असून पश्चिम बाजूने सुद्धा प्रवेशद्वार आहे. गाभाऱ्यात शिवपिंड आहे आणि त्याच्या पाठीमागे एका चौथऱ्यावर शेष
शाही विष्णूचे शिल्प उभे करून ठेवले आहे. ललाटावर गरुड असल्यामुळे हे मूळचे विष्णू मंदिर असावे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाह्य गावावर मंदिराच्या शिखराच्या प्रतिकृती सुंदर आहेत. तसेच इथे असलेली नक्षीदार चालवाता याने लक्ष वेधून घेतात. तसेच सुरसुंदरी वाद्य वाजवताना यक्ष, गंधर्व, दिग्पाल आणि बरेच देवी देवतांचे शिल्पे आहेत. पण मंदिराची पडझड झाल्यामुळे शिल्प मात्र ओळखता येत नाही. शांत निवांत गोदावरीच्या काठावर वसलेले हे मंदिर कोपरगावचे भूषण आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाह्यंगावर मंदिराच्या शिखराच्या प्रतिकृती सुंदर आहेत. तसेच तिथे असलेली नक्षीदार जालवातायाने लक्ष वेधून घेतात. तसेच सुरसुंदरी वाद्य वाजवताना यक्ष, गंधर्व, दिग्पाल आणि बरेच देवी देवतांची शिल्पे आहेत. पण मंदिराची पडझड झाल्यामुळे शिल्प मात्र ओळखता येत नाही. शांत निवांत गोदावरीच्या काठावर वसलेले हे मंदिर कोपरगावचे भूषण आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाह्यंगावर मंदिराच्या शिखराच्या प्रतिकृती सुंदर आहेत. तसे तिथे असलेले नक्षीदार जालवातायाने लक्ष वेधून घेतात. हे भगवान शिव यांचे सर्वात जुने मंदिर आहे. याला भारत सरकारच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एकाचे अनुदान आहे. भारतीय स्थापत्य शैलीपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंथी शैलीचा उल्लेख केला जातो आणि हे मंदिर त्या स्वरूपात आहे. ओम साईराम. खूप सुंदर असं नक्षीकाम त्या काळी त्या कुशल कारागिरांनी केलेले आपल्याला इथे बघण्यास मिळते. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा देवी देवतांच्या कोरलेल्या नक्षीकाम इथे मंदिरामध्ये आपल्याला बघण्यास मिळते.
ओम साईराम. तर आज आपल्या सोबत आहे सौरभ भाऊ गाडेकर. आज ते आपल्या पहिल्याच ब्लॉक मध्ये आहे. तर सौरभ भाऊ, तुम्हाला कसं वाटतं आमच्या सोबत आले आज? आम्हाला आज ब्लॉग बनवण्यासाठी येऊन खूप आनंद झाला. आम्ही कोकम ठाणे येथे 13व्या शतकातील हेमाडपंथी महादेव मंदिर येथे आलेलो आहे. तुम्ही एक दिवस इथे येऊन नक्की भेट द्या. खूप छान व खूप भारी मंदिर आहे. खूप प्राचीन मंदिर आहे. खूप प्राचीन मंदिर आहे. कोपरगाव मध्ये आल्यावर कोकम ठाणला नक्की एकदा या आणि 13व्या शतकातले हेमाडपंथी महादेवाचं मंदिर बघा, दर्शन घ्या. आणि मागं जे बघताय ती गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीच्या काठेलाच हे मंदिर आहे. ते एकदा नक्की भेट द्या. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओ मध्ये. ओम साईराम. ओम साईराम.